थोडं सांगायचं तुम्हाला. यूट्यूबवर सगळ्यात स्वागत आहे मित्रांनो. तर ऐका मित्रांनो, तर असंच जंगल राहते मित्रांनो, खास असं जंगल. तर मित्रांनो असल्या जंगलामध्येच मित्रांनो फार मग ते दोघं असतात मित्रांनो, नवरा बायको असतात. मग तिथं त्यांना म्हणते दफन करावं लागतं आहे. दफन केल्याच्यानंतर तुमची बायको जिवंत होते म्हणते मित्रांनो. मग म्हणते ही गोष्ट खरी कशामुळे म्हणते त्यांना. म्हणते ही एक आहे म्हणते का मित्रांनो. हा बघा, कवटी पडल्याने बघा, कवटी आहे त्याच्यात मित्रांनो. चला ओके, पुढे जायचं म्हणतो. तर मित्रांनो मग म्हणते त्यांना, मग कशामुळे म्हणता तुम्ही, तर हे आहे मग मित्रांनो म्हणते. हो म्हणते, मला माहीत आहे, तुम्ही जावा तिथं दफन करा म्हणते. असं असतं मित्रांनो, दफन करा आणि मला सांगा म्हणते. तर आहे म्हणते. तर मित्रांनो आपण आलो इकडे जंगलामध्ये. तर मित्रांनो म्हणते आहे, मला माहीत आहे म्हणते. तर मला दाखव म्हणते, कुठं आहे ती. तर म्हणते तुम्ही बघा म्हणताय आणि सांगा म्हणते मला. एक जंगल आहे तिथं डॉक्टर असले तुमचा. डॉक्टर म्हणते माझ्या फोन करतो, ते नवरा बायको असतात माझ्या मित्रांनो एका चांगली पडलेली. त्याने सांगतात जावा असं असं तिथं की मित्रांनो जावा म्हणते तिथं आणि झटका येते मित्रांनो. तर म्हणते लवकर या, माझी मिसर झटका आला नाही. तर डॉक्टर येते मित्रांनो, बघताय तर म्हणते जास्त झालेलं आहे म्हणते मित्रांनो. जास्त झालेलं आहे म्हणते. ना मग मित्रांनो जास्त झाल्यावर मग पुन्हा काय करते मित्रांनो ना, जास्त झालेलं आहे म्हणते मित्रांनो. तसं म्हणल्यावर मग बघा जंगल मित्रांनो, मग जास्त झालेलं आहे म्हणते मित्रांनो. मग त्याला म्हणते आता एकच उपाय आहे म्हणते त्याला. म्हणते काय करावं म्हणते. तर म्हणते आता ह्या अशी जागा आहे म्हणते, मग आता एक शेवटची निशाण देऊ म्हणते. ह्याच्यानं उठली ठीक आहे, तर नो चान्स म्हणते. तर म्हणते बघा म्हणते, तर उपाय काय नाही काय बघू आम्हाला सांगा म्हणते. तर मग हा बघतो मित्रांनो. तर बघतो मित्रांनो हा, आणि म्हणतो डॉक्टरकडे लस करू म्हणते आपण आता. मग इंजेक्शन देते शेवटचं मित्रांनो. इंजेक्शन दिल्याच्यानंतर बी तो इंजेक्शन दिल्याच्यानंतर बी तो मित्रांनो त्या इंजेक्शन देते मी त्या छातीमध्ये शेवटचे प्रयास करून म्हणते मित्रांनो. माणूस देते करून उठते मित्रांनो अशी करून तिनं आल्याच्यानंतर पण अजून परत आणि ठारून होते म्हणते. डॉक्टर म्हणते शी इज मोर इज डेथ. म्हणते नाही डॉक्टर साहेब असं होऊ शकत नाही म्हणते, मला सोडून जाऊ शकत नाही म्हणते. मला तुम्ही प्रयत्न करा म्हणते अजून उभा. नाही म्हणते मी काय करू शकत नाही म्हणते, आता वारल्या म्हणते. जावा तुम्ही खोटं बोलता म्हणते, तुम्ही इथून जावा, थांबू नका म्हणते. मग मित्रांनो ते म्हणतं मित्रांनो, त्यांना म्हणतं की बघू म्हणते तसंच आता. फारच हे असतं मित्रांनो, फारच मग बघू. तर मित्रांनो मग फार म्हणते ही नाही म्हणते, आता तुम्ही बघा काय आमचा मायको जरूर होतो कोशिश केली म्हणते. जाते नाही तुम्ही जाओ, मी कुछ हुकुमा मेरे भी को अकेला छोड़ दो मेरे पास म्हणते. जाते मित्रांनो. थोडं झाल्याच्यानंतर पुन्हा मग हा निघून गेल्याच्यानंतर पुन्हा मग ह्यानं काय करते, बॉडी घेऊन जाते मित्रांनो. आणि कुठे जंगलामध्ये जाऊन असे जंगल असते मित्रांनो, जर का जंगल असं जंगल असतं. जंगलामध्ये ह्या जंगलामध्ये खड्यामध्ये बायकोला पडतो मित्रांनो. त्याला कोणतं म्हणलं असतं की असं पुरल्याच्यानंतर बायको जिवंत येते म्हणून. तो पडतो मित्रांनो. तसं झाल्याच्यानंतर पुन्हा हॉरर स्टोरी आहे मित्रांनो. आणि जे डरपोक माणसं दिल मनाची कमजोर ते पाहू नका मित्रांनो. ओके, तर ठीक आहे मित्र, चालू करू. तर मित्रांनो मग
मग हा आणतो मित्रांनो, असंच दफन करतो. खड्यामध्ये दफन केल्याच्यानंतर पुन्हा मग काय करतो मित्रांनो, दफन झाल्याच्यानंतर पुन्हा मग त्याला ऊर्जा होतो. मग ऊर्जा म्हणतो मित्र आत्मा म्हणजे ह्यानं काय येत नसतं मित्रांनो, काही मग घाबरलेला असतो. मग ते डॉक्टर देते, क्या पागल होय क्या म्हणते, मरे आदमी को ऊर्जा ऊर्जा मग चलो यहाँ से, चलो म्हणते, उठो म्हणते यहाँ से. तर मित्रांनो मग आता काय होतं, मग तिथून जातोय. निघल्याच्यानंतर मग तेवढंच मित्रांनो ते दफन केलं का मित्रांनो, तिथे दफन केलेले अचानक तिथली बाई उठते मित्रांनो. कब्रस्तान जिथे पूर्व तिथे आता पण तिथे तिथं ती जागा हे असते मित्रांनो, भूतपिशाचं हे असतं. आणि त्याच्या जागेवर जर जी पुरलेली बाई आहे ती मित्रांनो असं हात हालून करून बाहेर पडते मित्रांनो, बाहेर येते ती. बाहेर आल्याच्यानंतर मित्रांनो मग दरवाजा टुकटुक वाजतो, ठक 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 वाजतो. कोण आहे? ये लो आ गई म्हणतो. मग तुम आ गए, मेरे को मामता तुम जरूर जिंदा बच के आओगे, चलो आ जाओ. मित्रांनो बघतो, मग तिनं ह्याला कुठं माहीत असं मित्रांनो भूल झाला. मित्रांनो येते, मग पुन्हा म्हणते बरं जाऊ म्हणते डॉक्टरचं म्हणते सगळं सांगतो मिल्या म्हणतो. मग सगळं माझं तुम पागल हो की हम अभी उसकी बीवी जाके देखिए, वो उसके पास आहे, अभी भी जिंदा आहे किंवा सगळ्यात खबर फार आलो म्हणते. तर मित्रांनो मग म्हणते असं कसं होऊ शकतं म्हणते जाते मध्ये, देखो मेरी बीवी जिंदा हुई, देखो म्हणते आई हो जिंदा हो म्हणते. मग येते मित्रांनो ते, ऐसा कैसे हो सकता म्हणते, मैं तुम्हारी बीवी की जांच करना चाहता हूँ म्हणते. अरे बस करो म्हणते. अब वो पैसे तो नहीं रहे म्हणते, मेरी बात सुन रही म्हणते मेरी पहिली. तर मित्रांनो म्हणते बरं म्हणते. तर मित्रांनो मग बरं म्हणायच्यानंतर पुन्हा मग चेक करते मित्रांनो, बघतो तर त्याला ठोकायला हे राहून मित्रांनो, ठोका येत नाही काय म्हणते. नहीं म्हणते डेड बॉडी है तुम्हारी बीवी मर चुकी म्हणते, इसकी पल्स की आवाज़ भी नहीं आ रही म्हणते, इसकी धड़कने भी नहीं चल रही म्हणते. पकड़ हाथ, तुमने ठेका म्हणते, छोडो हात, छोडो मेरा हात छोडो म्हणते. मग ते हात जर पकडला म्हणते त्याचा हातात चलच नाही पुन्हा कधी म्हणते. त्याचा ऐसा कैसे हो सकता म्हणते, जाओ भाग जाओ म्हणते, तुम्हारा मार देगा म्हणते, ये नहीं म्हणते, बराबर नहीं म्हणते. चुप बैठो तुम पागल हो चुके हो म्हणते डॉक्टर तुम म्हणते, जिंदा है उसे मर चुका बोलते तुम, पागल है वो, तो जाओ यहाँ से जाओ. मग डॉक्टर खाकून काढते म्हणते, वो पागल है डॉक्टर म्हणते, उसको बात मत सुनो म्हणते, तुम सुन बैठो यहाँ म्हणते. मग मित्रांनो मग ते झाल्याच्यानंतर पुन्हा मग कहाणी होते मित्रांनो. ते झाल्याच्यानंतर पुन्हा मग जाते मित्रांनो त्यानं. मग ह्यानं काय करते मित्रांनो, जात असतं. मग जिथे तिला पुरलं का तिथे महाराज असते मित्रांनो. म्हणते कहाँ गए चुड़ैल वो यहाँ से गए वाली, मेरे दोस्त की बीवी है, क्या हुआ, वो अभी चुड़ैल हो चुकी है, शैतान हो चुकी है म्हणते. अब वो किसको भी नहीं छोड़ेगी म्हणते. अभी कहानी थी म्हणते पहले, क्या हुआ था पहले एक ऐसे जगह ज़माने में आदमी गाड़ी थे म्हणते, तो उन्हें नमक खिलाया तो वो शैतान सबको मार लगे म्हणते. उसको नमक मत खाने दो म्हणते, उसके लिए नमक खाएगी तो मार देगी म्हणते सबको. ऐसी बात है कि म्हणते, फिर अब क्या करेंगे, इसका इलाज क्या होगा म्हणते. उसकी गले में डाल दो म्हणते ताबीज़ बड़ी, वो कुछ भी नहीं कर पाएगी, और उसको जहाँ से लाया वहाँ दफना दो और उसके ऊपर एक पत्थर डाल दो म्हणते, वो हमेशा के लिए मर जाएगी म्हणते, बाद में नहीं आएगी म्हणते. अच्छा म्हणते. मग मित्रांनो जाते त्याने. मग गेल्याच्यानंतर पुन्हा मग जाते मित्रांनो. मग तिथे गेल्याच्यानंतर पुन्हा अजून मग ती स्टेज पुन्हा अजून होते नंतर दुसरं मित्रांनो. मग जाते तर मग तिला मग ह्यानं म्हणते जाते म्हणते, इसको नमक मत खिलाओ म्हणते. ह्यानं खाऊ घालत असते, पागल होय की इसको खाना मत खिलाओ बोलतो म्हणते, नमक मत खिलाओ म्हणते. मग खाऊ घालते मित्रांनो. खाल्ले की मग तिला त्याच्यातून बोला म्हणते, मग तुम्ही मार दूंगी, तुम्हें नहीं छोडूंगी मैं, तुम्हाला बोला था ना म्हणते ये शैतान है म्हणते, तुम्हारी बीवी नहीं, मैं तुम्हारी बीवी नहीं हूँ, मैं तुम जिसे दफना के आए थे वो तुम्हारी बीवी थी, वहाँ से जो आई है वो मैं हूँ म्हणते. असं म्हटल्याच्यानंतर मग तुम्हाला घाबरते. सही डॉक्टर साहब तुम्हारी बात नहीं सुना, मैं गलती कराई, वो मेरी बीवी नहीं है म्हणते. मग जाते मित्रांनो. मग त्या डॉक्टर पण जाते, चाकून तिला मारते, दोन किलो झप मारते. मग डॉक्टर डॉक्टर तसं झाल्याच्यानंतर म्हणते डॉक्टर साहब मैं गलती करा, तुम्हारी बात नहीं माना म्हणते. क्या करना होगा जल्दी बोल. डॉक्टर म्हणते जल्दी से गले माला डालो और वही जाके इसको दफना दो और पत्थर डाल दो, जब भी जाके मर जाएगी म्हणते, मैं तो नहीं मरेगी म्हणते. मग पटकन गळ्यात माळ घालते. मग गळ्यात माळ घातला ती भुश पडते. भुश पडल्यानंतर मित्रांनो ती तिची मग ते त्या बायला उचलून घेऊन तिथे आणते मित्रांनो. असला खड्डा असते पहा मित्रांनो.
दिसायला खड्डा मित्रांनो. अशा खड्ड्यामध्ये जाऊन मित्रांनो दफन करायचं. दफन केल्याच्यानंतर मित्रांनो हार घालून मग त्याच्यावर सगळं माती टाकून कसं मित्रांनो त्याचा टाकल्यावर पुन्हा माती टाकून वरून मित्र धुणं टाकायचं. मग ही कहाणी तर संपत आहे मित्रांनो. मग दुसरं नेक्स्ट पार्ट त्याच्यामध्ये लागतं मित्रांनो. ते दुसरं एक हे असतं मित्रांनो पुढे की कार ड्रायव्हर जे माणूस असतं एका माणसाला ॲक्सिडेंट करून खोटा आरोप करून मारतं मित्रांनो त्यांना. ते कसं असतं मित्रांनो नेमकं ते सांगतो तुम्हाला पुढे आता. तर मित्रांनो ते मग असं होतं की नेमकं मग ते ड्रायव्हर जे माणूस असतो मग ते जात असतो मित्रांनो. तर त्याला कंपनीचे माणसं माझ्याबद्दल माहिती भेटली म्हणून तुला तर त्या माणसाला मित्रांनो काय करते तर माझ्यामध्ये असतो आणि तुझ्यामुळं माझं नाव खराब झालं तर मला काढते म्हणून हे दोघं मिळून मित्रांनो काय करतात त्याला त्याचं काढून त्याला पिऊ घालते मित्रांनो. आणि गाडी जाऊन त्यात त्याला पिऊ घालून फेश करून त्याच्या गाडीवर परत ॲक्सिलेटरवर धोंडा ठेवून त्याला धाडते मित्रांनो. आणि तो ॲक्सिडेंट होऊन मारा जातो. त्याची आत्मा त्या गाडीमध्ये असते मित्रांनो. ती आत्मा परत येऊन ह्या सगळ्याला आत्मा ह्या सगळ्याला दोघा तिघाला मित्रांनो म्हणजे दोघा तिघाला असं त्याच प्रकारे गाडीमध्ये येऊन त्या एक मसाला मारत असतं मित्रांनो. मुझे मार दिया म्हणते मग सबकोन छोडून घालतो मित्रांनो. गाडीवर आत्मा घुसून जात असताना गाडीचा पिछा करू मित्र अंगावर गाडी घेऊन तर मग ठार मारतो मित्रांनो भूतून परत त्याला पुन्हा. आणि म्हणतं मग मला ह्यानेच असंच करून मला मारत म्हणतं आहे ह्याच्यामुळे मी आत्मा होऊन ह्यांना गाडीच्या ह्याच्यामध्ये येऊन ह्यांना सगळ्याला ठार मारलो म्हणते. माझा बदला पूर्ण झाला मी चालू म्हणते आता. तर मित्रांनो अशा प्रकारे ही कहाणी होती मित्रांनो. हे अशा घडलेल्या घडण्या असतात मित्रांनो. प्रत्येकाच्या मागे कारण असतं मित्रांनो. तर कारण की ह्याचे काही उद्देश जे आत्मा असते मित्रांनो हे म्हणजे कसं असतं मित्रांनो त्याचा उद्देश असतो मित्रांनो काय तर घडले काय असतात त्याच्यामुळे असे भूत प्रेत जसं मित्रांनो घटनाच्या मागे घडणं मित्रांनो ते काही कारणामुळं असतात मित्रांनो. काही खरं काही खोटे हे काही कशावर अवलंबून नाही मित्रांनो. ही फक्त मित्रांनो मनोरंजनासाठी बनवली आहे कहाणी मित्रांनो. ही काही हकीकत नाही. ही सगळं खोटं आहे. आम्ही फक्त तुम्हाला तुमच्या मनोरंजनासाठी कहाणी सांगत आहे मित्रांनो. कोणत्या गोष्टीची काही कशाची संबंध नाही मित्रांनो या कहाणीचा. आल यू राईट सर. मग आमची कहाणी हॉरर कशी वाटली कहाणी मित्रांनो आम्हाला नक्की सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला चक्क विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो आज आपण ह्या जंगलामध्ये तुम्हाला हॉरर स्टोरी सांगितली मित्रांनो. फारच चांगली अशी वाटावी मी असं मला मित्रांनो. ओके तर आपण चलूया मित्रांनो पुढे आता. आपली कहाणी इथे समाप्त झाली. तर फारच आपल्याला आज कहाणीसाठी आपलं चांगलं मोड भेटला आणि आपण तुमच्यासमोर सांगू इच्छिलो मित्रांनो. आणि तुम्हाला सांगण्यात खूप आनंद वाटला आम्हाला. तर तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही कहाणी बनवली आहे आणि कशा प्रकारे वाटली तुम्हाला कहाणी आम्हाला नक्की कळवा. आणि कालचे खरं टूर सांगितले मित्रांनो ते पहा आणि आम्हाला कळवा मित्रांनो कशा प्रकारे वाटली तुम्हाला कहाणी मित्रांनो. ह्या कहाणीचा मुख्य उद्दिष्ट तुमचं मनोरंजन आहे मित्रांनो बाकी काही नाही. तुमच्या मनोरंजनासाठी ह्या कहाणी तुम्हाला खास सांगितलेली आहे आवडावं आणि जागा बी तुम्हाला चेंज करून दाखवली कारण की कधीमध्ये तर जागा जरा वेगळी राहावी म्हणून तुम्हाला मुद्दाम आम्ही हा मागचा साईड तुम्हाला सगळं दाखवलं आहे मित्रांनो. कावळाचा वगैरे कसं आहे मित्रांनो हे शेत केलं आहे काय मित्रांनो म्हणजे तुम्हाला थोडं हे बघा काही सांग चालेल मित्रांनो. चला मित्रांनो आपण निघू. आमचा भाग चांगला असा वाटला असं मला 100% वाटतं मित्रांनो. तर तुमचा निघून पुन्हा आपण नक्की कळवा मित्रांनो. ओके बाय बाय फ्रेंड्स. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. होईल तेवढे आमचे लाईक कमेंट सबस्क्राईब एवढा मित्रांनो आम्हाला मदत करत राहावं असंच तुमच्या मदतीमुळे आम्ही तुमच्या एवढ्या मदतीमुळे आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ काढतात मित्रांनो एवढं मदत घेऊन तुमच्यासाठी. तर आम्हाला नक्कीच कमेंट लाईक आणि सबस्क्राईब आहेत आम्हाला तुमच्या मदतीने आम्ही तुमच्या सहाय्यानं आम्ही पुढे सरकू मित्रांनो. तर नक्की कळवा आम्हाला मित्रांनो. तर चला मित्रांनो जाऊ. आणि आम्हाला फारच तुमचे व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला तुमच्या व्ह्यूजच्या माध्यमातून आम्हाला फारच छान वाटलं मित्रांनो. मग ह्याच्यामुळेच आम्ही इथे आलेलो आहात. तर आपण निघूत मित्रांनो. अशाच प्रकारे हा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. बाय बाय. चला तर मित्रांनो निघू. तुला मोठा खडा झाला आहे जर खडा चला ओके.
चला मित्रांनो, बाय बाय. काय निघून बाय बाय. कशी स्टोरी वाटली काय नाही मला कळवा. आपण निघत आहोत. चलो गुड बाय, सी यू. चला मित्रांनो मग बाय बाय मित्रांनो, भेटू पुन्हा. बाय बाय, सी यू. बघितलं मित्रांनो, अशा अडचणीतून जावं लागतं आपल्यासाठी. चलो ठीक आहे, बाय बाय. चला मित्रांनो निघूत आपण. चलो बाय बाय.